सरचिटणीस श्री महेशजी जोशी, उमेदवार सौ सरिता तुषार गिरे, शहर अध्यक्ष महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोष्टीताई खोब्रागडे। पत्रकार परिषद भरवण्याचं कारण हे आहे की सौ सरिताताई तुषार गिरे या प्रभाग क्रमांक 16 क मधून उभ्या होत्या। इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, रिझल्ट लागला। त्यानंतर 16 आणि 17च्या मध्यरात्री म्हणजे 3:30 वाजता आमच्या घरी राहते म्हणजे प्लॉट नंबर 59 छत्रपती नगर इथे मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव हा आपल्या 10 ते 15 गुंड्यांसोबत आला। आल्यावरती 3:30 वाजता मध्यरात्री आम्ही सगळेजण झोपेत होतो। जोरजोराने शिवीगाळ करणे, घराच्या समोर येऊन लघुशंका करणे, आई बहिणीच्या शिव्या देणे, माननीय राजसाहेब ठाकरेंना वाटेल तेवढ्या शिव्या दिल्या जे तुम्हाला मी सांगू शकत नाही। मग त्यानंतर माझे वडील बाहेर आले, माझी आई बाहेर आली आणि त्यांना पाहून ते लोक लघुशंका करायला लागले। हे निंदनीय बाब आहे। कुठे लिहून ठेवला महाराष्ट्र तुम्ही? इतक्या खालच्या पातळीवरती चालले तुम्ही। तर निवडणुका जिंकल्या ना, आम्ही तर कुठे आक्षेप घेतलाच नाही, कुठे आक्षेप घेतला नाही, कुठे काही नाही म्हटलं चला ठीक आहे। तुम्ही प्रत्येक रॅलीला आम्हाला विरोध करत होते, आमच्या रॅल्या निघाल्या तुम्ही तिथे गोटे टाकून ठेवायचे, हा उपक्रम लावला। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब माननीय ज्या दिवशी होती त्या दिवशी प्रभाग क्रमांक 16 क मध्ये बूथ वाईज आणि एरिया वाईज फिरत होते। हा किती चांगला उपक्रम राबवला त्यांनी, मी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो की असे कुठले मुख्यमंत्री उपक्रम राबवत नसतात। पत्रकार मित्रांनो, आज तुम्ही जागे व्हा आणि आमच्या गोष्टी बाहेर काढा, कारण की असंच चालत जाईल तर हा देश बांगलादेश बनायला वेळ लागणार नाहीये। हमला ठोकल्यानंतर आम्ही सकाळी पोलीस स्टेशन नंदुरीला गेलो, तिथे कंप्लेंट केली। लगेच त्यानंतर सीपी साहेबांकडे गेलो। सीपी साहेब असताना आमची भेट होती नाही, त्याचे पीआरओ ते कोंडे साहेब काहीतरी आहे त्यांना भेटलो, सगळं आम्ही तिथे त्यांना निवेदन दिलं। आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे, पोलीस प्रशासनाचा आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे। ते पण हे जे बदमाश गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आज एनसी दाखल केली आणि असं राजकारण करणे हे किती गलिच्छ राजकारण। त्यानंतर ईव्हीएम मशीनच्या बटना आमच्या दबत नव्हत्या, 15 मशीन आमच्या ईव्हीएम मशीनच्या बटन दबल्या नाही। आम्ही कंप्लेंट करून थुकलो तिथे। जे ज्येष्ठ नागरिक आहे बटन दाबून आले, बटन दबत नाही आहे, म्हणजे पूर्णपणे तुम्ही सेटिंग दिलेली आहे। हे कितपत योग्य आहे हेच तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे। समोर तुम्हाला सौ सरिताताई सांगेल। जो प्रकार घडला हा जीत ही राजकारण आहे आणि मला वाटतं जर अशा गोष्टी बाहेर पडल्या तर सर्व सामान्य जनतेची जे बोलणूक असते ते हे असते की राजकारणात हे घडत असतं जे झालं ते। पण मला असं वाटते की राजकारण जर या लेवलवर घडत असेल तर मग मतदान व्हायलाच नको, तुम्हीच लढा, तुम्हीच जिंका जे काही येते। आणि ती जी रात्र होती आमच्यासाठी ती खूप भयंकर होती, कारण आम्हाला सुचलं तसं की आम्ही लाईट चालू केले नाही, फक्त आम्ही त्यांना पाहत राहिलो अंधारातून। व्हिडिओ वगैरे जे फुटेज वगैरे ते आमच्या जवळ आहे, इथे उपलब्ध आहे तुमच्यासमोर। आणि जे घडलं तर ते त्यांनी नाही करायला पाहिजे, कारण आम्हाला कोणाचा आक्षेप नव्हता। तुम्ही जिंकले, तुम्ही तुमचा धन्यवाद आम्ही करतो। आम्ही हारलो, आम्हाला याचं गम नाही आहे, कारण की आम्ही जिंकलो, आमच्या मनाने आम्ही जिंकलो आहे। कारण की ईव्हीएम घोटाळा आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ईव्हीएमचा। कारण आमच्या घरासमोर जो मुलगा असतो त्यांनीच मला सांगितलं की भाभी मैंने इंजन के सामने का बटन दबाया पर लाल बटन तो जला ही नहीं और जब 4th इस पे मैं गया तो आवाज आई थी। तर असं आम्हाला खूप काही प्रकारे माहिती झालं। आणि दुसरी गोष्ट मुख्य म्हणजे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी RS म्हटलेलं आमचं बूथ होतं, त्या बूथवरून त्याचं नाव काय त्यांनी आमची मतदार यादी दिली। याच्या मागचं कारण काय? आणि त्यांनी भीतीच्या धाकाने आम्हाला सांगितलं नाही, कारण काही विपरीत नाही घडावं इलेक्शनच्या याच्यातून। आणि आम्हाला सगळं शांततेत न्यास होतं, कारण आमच्या जवळ जे मुलं आहेत ते खूप प्रामाणिक आहे, म्हणून त्यांनी आम्हाला आधी सांगितलं नाही। ती गोष्ट आम्हाला आता 2 दिवसाआधी माहिती पडली। तर हे असं करू नये ना, तुम्ही नगरसेवक बनत आहे, तुम्ही नगरसेवक कोणासाठी बनत आहे? जनतेसाठी बनत आहे।
तर तुम्हाला जनतेचा मान राखायला पाहिजे. जनतेने तुम्हाला एवढे मतं आणून दिले, मग तुम्हाला निवडून दिलाय, तर तुम्हाला जनतेची सेवा करायसाठी निवडून दिलाय की तुम्हाला हे अशी गुंडखोरी प्रवृत्तीचे काम करायला निवडून दिलेलं आहे? आणि मला जनतेला एकच म्हणायचं आहे की जे मतदान करतो आपण, मला तर असं वाटतं की हे जे जिंकले आहे तर हे कुठे नाही कुठे जनतेलाही यांनी प्रेशर आणलं असावं किंवा काही प्रलोभन जे म्हणतो आपण, पैसे देणे, दारू वाटणे, हे करणे ते करणे, तर मला वाटतं यांचे मतदान तर जास्तीत जास्त असे त्यांना मिळाले असे. तर हे असलं राजकारण, एवढं गलिच्छ वातावरण जे आहे ते नको व्हायला पाहिजे. माझी पहिली उमेदवारी होती आणि मला कुठे ना कुठे पश्चाताप होता त्या गोष्टीचा की मला नाही उभं राहायला पाहिजे होतं. जर इलेक्शनमध्ये उभं राहिलं हे सगळं घडत असतं, तर नाही, उभंच नाही राहायला पाहिजे. आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा आदर करते, खूप रिस्पेक्ट करते. आणि ते घरी वगैरे आमचे आलेले आहेत, मी त्यांची रिस्पेक्टच करते. पण त्यांना माझी एकच सांगणं आहे की हे जे त्यांचंच नागपूर आहे, त्यांची सिटी आहे, त्यांचं महाराष्ट्र आहे आणि त्यांचेच कार्यकर्ता जर त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याच नागपुरामध्ये, मी आता कोणत्या पक्षाकडनं नाही आहे, कारण मी आता उमेदवार नाही आहे, काही नाही आहे, मी एक सामान्य जनता म्हणून म्हणत आहे की जर हे यांचेच कार्यकर्ते जर असे वागले जनतेसोबत तर काय आहे, हे खूप निंदनीय बाब आहे. तर त्यांनी याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि कुठे नाही कुठे थोडं हे थांबवावं. कारण जर ही आम्ही कंप्लेंट केली नसती किंवा शांत बसलो असतो, कारण म्हणतात की थोडंसं आपसी समझोता करून घ्या किंवा आपसी बोलून घ्या, तर जर आम्ही हे असं काम केलं असतं तर समोर त्यांची हिंमत अजून वाढली असती. आणि मग आपण म्हणतो की ते जास्ती घडते तेव्हा मग हात जोडून जातात आणि सांत्वना द्यायला जातात, तर ती वेळ यायला नको. जेव्हा गरज आहे तेव्हाच आवरायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच हे गुंडगिरी प्रवृत्ती जास्त वाढत चाललेली, कारण कुठे नाही कुठे आपण आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे. तर सत्ता तुम्हाला मिळाली आहे त्याचा गैरवापर करू नका, जनतेच्या सुरक्षेसाठी करा, विकासासाठी करा. आणि सत्ता आहे तर सत्तेचा चांगला उपयोग करा, जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या हितासाठी. धन्यवाद. तुम्ही प्रयत्नात होते पण उशीर का परत तुम्ही? उशीर याच्याकरता झाला दादा, 17 तारखेला आम्ही CP साहेबांकडे गेलो, तिकडे आम्हाला संध्याकाळ होऊन गेली, पोलीस स्टेशनला गेलो, संध्याकाळचा 2 दिवस आला. त्यानंतर मी इकडे तिकडे घुमत म्हणजे मी गेलो, महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष माननीय आपल्या राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, यांच्या कानावरती असलेल्या गोष्टी टाकल्या. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मी मुंबईला भेटलो, यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी नागपूरला परत आलो आणि आता माझा हा उपक्रम चालू झाला म्हणून पत्रकार परिषद घ्यायला मला थोडा वेळ लागला. एक पत्रकार परिषद मी CP क्लबलाच घेतली होती. कधी पराग होते असंही आरोप करण्यात तुमच्याकडून? पहिले तर मी सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत राहिलेला मी मुलगा आहे, त्यांचा मुलगा मी आहे. सिंधुताई सपकाळ तुम्ही नाव ऐकलं असेल. सकाळपासून जेव्हापासून मेसेज आले आणि मेसेज जो लक्ष्मीताईचा चाललेला आहे हा भारतीय जनता पार्टीने नाही केलेला आहे, ते मेसेज त्यांनी बाहेर स्वतःहून व्हायरल केलेला आहे. आणि बाकी अदर महिला आहेत त्यांना तुम्ही बनवा, त्यांच्यासोबत आणखी त्यांच्यासोबत इतर ज्या काही महिला आहेत, मग मी सगळ्या महिलांचा रिस्पेक्ट करतो, एवढं मी लक्ष्मीताईचाही रिस्पेक्ट करतो. तेव्हा लक्ष्मीताई तुम्ही असे प्रकार घडू नको द्याना, तुम्ही महापौर बना नको बना काय तुम्ही ते तुमचं बघा, पण तुम्ही पहिले आपल्या घरी शिकवून द्या. मेन म्हणजे तुमच्या मुलांना काहीतरी धडे द्या. हे किती त्याचं नाव झालेलं आहे, अर्जुन यादव, करण यादव, भैया, आम्ही तर त्यांना नमस्कारच करतो ना, त्यांचं तर नेहमी स्वागतच करतो. जर तुम्ही जर अशा प्रकारे पहिल्यांदा या ताई उभ्या राहिल्या, माझी मिसेस पहिल्यांदा उभ्या राहिल्या, त्यांच्यावरती तुम्ही हे करत आहे, म्हणजे तुम्ही त्या पदाच्या लायकीचे आहे का? मग ही महिला नाही का? ही महिला नाही का? तुम्ही मला सांगा. त्या एका महिलेच्या घरासमोर जाऊन लग्न करणे. आज तुम्ही पत्रकार बंधू, तुम्हाला मी विचारतो एकच प्रश्न, तुमच्या घरी येऊन तुमच्या आई वडिलांसमोर किंवा तुमच्या बायकोसमोर जर कोणी मूत्रदान करता, तुम्ही त्यांना का पनिशमेंट करा? या प्रश्नाचा पहिले तुम्ही सगळ्यांनी प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासन हे आमचे मित्र आहे, ते आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे. आणि मी कशाला विनाकारण पोलीस प्रशासनाची बदनामी करू? दिलं तर ते करेल ना FIR, नाही तर तुम्ही लोक तयार धरून घ्या की FIR का पण नाही केला. ते तुमचं काहीतरी कर्तव्य आहे ना, आपल्या लोकांचं काहीतरी कर्तव्य आहे की NC मॅटर केल्यावरती मॅडम आपण दिवसभर आपण गाभा नाही केला, आपण रिस्पेक्ट करतो ना सगळ्यांचा. पत्रकारांचा रिस्पेक्ट. मी तुमच्या समोर बसलो नसतो. प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात दिलं. जर आरोप सिद्ध झाला असता, तुषार गेले मतदान करायला गेला नसता,
तुषार गिरे घराच्या बाहेर नसता निघाला, हा पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेला असता. पण असं सांगण्यात येतं की तुमच्या कार्यालयासमोर ती दारू उतरत होती, असं काही होतं का त्या? अहो सर, साधं कॉमन सेन्स आहे. मतदान कार्यालयासमोर कोणी दारू उतरवणार आहे का? सांगा तुम्ही मला. कॉमन सेन्सच्या गोष्टी आहे. आणि टीपी कोणाची सापडली, कोण तिथं निवडून आलं, हे खरोखर एक घडणारी घटना आहे का? तुम्हीच मला सांगा.